नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण व्यवसाय प्रणालीमध्ये आधुनिक व्यवसाय प्रणाली हा भाग अभ्यासणार आहोत. सध्याच्या युगामध्ये तंत्रज्ञानाचा विस्फोट झालेला आहे आणि या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी श्रम फार कमी होतात आणि व्यवसायातील प्रत्येक कार्यामध्ये गतिशीलता येते आणि अशा गतिशीलतेचा वापर करून कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला व्यवसाय करता येऊ शकतो हा भाग या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपण व्यवसायातील उभरत्या पद्धती या प्रकरणाची तोंड ओळख करून घेणार आहोत. व्यवसायातील उभरत्या पद्धती. उभरत्या म्हणजे काय? व्यवसाय तर तुम्हाला माहीतच आहे. उभरत्या म्हणजे काय? नवनवीन कल्पना, विचार, नवनवीन कल्पना, विचार यांचा प्रत्यक्षात अंमलबजावणी करून आपण आपल्या व्यवसायाची गतिशीलता आणि व्यवसायातील स्पर्धात्मकता कशी वाढवता येईल हा भाग या प्रकरणामध्ये आपण चर्चा करायचा आहे. त्यासाठी आपल्याला या प्रकरणामध्ये कोणकोणते मुद्दे प्रामुख्याने अभ्यासायचे आहेत का? ई व्यवसायाचा अर्थ पाहायचा, ई व्यवसायाची व्याप्ती, ई व्यवसायाचे फायदे म्हणजेच गुण, ई व्यवसायाचे दोष म्हणजेच मर्यादा किंवा तोटे आणि ई व्यवसाय करण्यासाठी आपणाला कोणकोणत्या प्रकारचे साधनं वापरता येतात किंवा कोणकोणत्या पद्धतींचा आपण वापर करू शकतो हा भाग प्रामुख्याने या प्रकरणामध्ये आपणाला अभ्यासायचा आहे. पहा, यामध्ये ऑनलाईन व्यवहार आणि बाह्य सेवा हे प्रामुख्याने दोन महत्त्वाचे मुद्दे ई व्यवसाया अंतर्गत आपणाला या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहे. सर्वप्रथम ई व्यवसायातील उभरत्या पद्धतीमधील पहिला प्रकार जो आहे किंवा पहिली पद्धती जी आपण म्हणतोय ती ई व्यवसाय. ई व्यवसाय म्हणजे काय? पहा, सर्वसाधारणपणे ई म्हटले की काहीतरी आपण किळसवाणा आहे असा शब्दप्रयोग तुम्हाला जरा त्याचा अर्थबोध होईल. ई किती घाण आहे आपण असं म्हणतो ना, पण तसं नाही आहे. ई व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा वापर करून केला जाणारा व्यवसाय. आता इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं कोणती आहेत? प्रत्यक्षात मी तुमच्याबरोबर ज्या साधनाच्या साह्यानं रूबरू होतोय, माझी माहिती माझी कल्पना, माझे विचार, माझी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या साधनाचा मी वापर करत आहे ते एक इलेक्ट्रॉनिक्स साधन आहे. तुम्ही रोज घरामध्ये जगामध्ये जे काही घडतं याची सर्व तुम्हाला कल्पना मिळवून देणारी TV तुमच्या घरामध्ये आहे, हे सुद्धा एक इलेक्ट्रॉनिक साधनच आहे. संगणक बऱ्याच जणांच्या घरात नसेल, पण काही लोकांच्या घरामध्ये संगणकाचा वापर केला जात असतो. त्याचबरोबर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सध्याच्या युगामध्ये मोबाईल ही जीवनावश्यक वस्तू बनून गेलेली आहे आणि या मोबाईलचं संचलन करायचं असेल, मोबाईल आपणाला वापरायचा असेल तर त्यासाठी इंटरनेट फार गरजेचं होऊन बसलेलं आहे तंत्रज्ञानामध्ये. आणि या इंटरनेटचा वापर करून केला जाणारा जो व्यवसाय आहे त्याला आपण ई व्यवसाय असं म्हणू शकतो. पहा, 1991 मध्ये आपण जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण म्हणजेच खाऊच्या धोरण स्वीकारलं आणि या खाऊच्या धोरणामुळे काय झालं? जग ही एक संपूर्ण बाजारपेठ बनली. कोणताही उद्योजक कोणत्याही ठिकाणी जाऊन त्या प्रचलित सरकारच्या परवानगीने त्या प्रचलित देशातील कायद्याला मान्य असलेला व्यवसाय करू शकतो. यामुळे काय होऊ लागलं? प्रत्येक उद्योगामध्ये स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली, जागतिकीकरणाचा वेग वाढला, व्यवसायांच्या विस्तार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आणि हेच मूल मंत्र आधुनिक युगाचं आहे. आधुनिक युगामध्ये उद्योगाकडून समाजाच्या काय अपेक्षा आहेत? तर प्रामुख्याने समाजाला दर्जेदार मालाचा पुरवठा अपेक्षित आहे.
त्याच ग्राहकांना एकाच उपयोगाच्या असंख्य वस्तूमधून आपणाला आवडेल ती वस्तू निवडण्याची संधी अपेक्षित आहे. त्यामुळं स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढल्या. एकाच उपयोगाच्या असंख्य वस्तू आपल्याला बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेले दिसून येतात. उदाहरणार्थ आपण एकच उदाहरण घेऊया. सकाळी दात घासण्यासाठी तुम्ही पेस्ट वापरताय. किती प्रकारच्या पेस्ट तुमच्या समोर आहेत? असंख्य प्रकारच्या पेस्ट आहेत. प्रत्येक पेस्टचा काही गुणवैशिष्ट्य वेगवेगळं असू शकतं, पण असंख्य उद्योजकांनी तयार केलेल्या पेस्ट तुमच्या नजरेसमोर येतात. यामुळे हे काय होऊ शकलं? कशामुळे झालं? जागतिकीकरणामुळं आपणाला दर्जेदार मालाचा पुरवठा, ग्राहक हा बाजारपेठेचा राजा हा मुद्दा विचारात घेऊन प्रामुख्याने एकाच उपयोगाच्या, त्याच्या आवडीच्या, त्याच्या पसंतीच्या, त्याच्या आर्थिक कुवतीनुसार त्याला खरेदी करता येतील अशा विविध वस्तूंचा पुरवठा या जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरण या धोरणामुळं होऊ शकला. यामुळे उद्योजकांना मात्र सदैव स्पर्धात्मक आपल्या मालाचा दर्जा उत्तमोत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. आणि असे हे प्रयत्न करणे म्हणजेच उद्योजकांच्यामध्ये स्पर्धा वाढली. आपल्याच मालाला बाजारपेठ मिळवायची असेल, आपल्याच मालाची खप मोठ्या प्रमाणात वाढवायची असेल, ग्राहक मोठ्या प्रमाणावर मिळवायचं असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर उद्योजकांना करावा लागला. त्यामुळं त्यांच्या व्यवसायामध्ये प्रत्येक कार्याचा वेग वाढला. ज्या क्षणी ग्राहक वस्तूची मागणी करतो त्या क्षणी त्या ग्राहकालाचा माला पुरवठा झाला पाहिजे. यामुळं वेगवान सर्व घडामोडी घडल्या पाहिजेत. आणि या सर्व बाबी म्हणजेच वाढ, जागतिकीकरण, वेग, स्पर्धात्मकता हे आधुनिक युगाचे मूलमंत्र आहेत. आधुनिक युगामध्ये व्यवसायाचा वापर करायचा असेल तर आपणाला या 4 बाबींचा वापर करणं गरजेचं आहे. व्यवसायामध्ये वाढ केली गेली पाहिजे, जागतिकीकरण केलं असलं पाहिजे, वेग वाढला पाहिजे आणि स्पर्धात्मकता असली पाहिजे. अशा या 4ही घटकांचा वापर करून आधुनिक युगामध्ये व्यवसाय केला जातो. आता आधुनिक युगामध्ये व्यवसाय करत असताना या 4ही घटकांचा ज्यावेळी वापर होतो त्याचवेळी प्रामुख्याने व्यवसाय केला जातो असं आपण म्हणू शकतो. कारण का या 4ही घटकांचा जर वापर करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला इंटरनेटची गरज आहे. आणि इंटरनेट हे प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून आपण इंटरनेटचा वापर करू शकतो. म्हणून व्यवसायाच्या विकासासाठी आधुनिक युगाचा व्यवसायाचा जो मूलमंत्र आहे तो मूलमंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे. आता व्यवसाय ही संकल्पना प्रामुख्याने 1997 मध्ये IBM या कंपनीने वापरण्यास सुरुवात केली. IBM या कंपनीने 1997 मध्ये व्यवसाय ही संकल्पना वापरण्यास सुरुवात केली. या संकल्पनेपूर्वी व्यवसायाला कॉमर्स असा शब्दप्रयोग वापरला जात असे. कॉमर्स आणि व्यवसाय यामध्ये बराचसा फरक नाही. कॉमर्समध्ये केवळ वस्तूचे उत्पादन आणि वस्तूची विक्री हेच भाग अभ्यासले जात होते, तर व्यवसायामध्ये केवळ व्यापाराचा विचार न करता व्यापाराला पूरक असलेल्या सर्व घटकांचा विचार सुद्धा केला जातो. त्यामुळं व्यवसाय ही एक मोठी घटना आहे किंवा मोठा घटक आहे आणि कॉमर्स ही व्यवसायाची शाखा आहे असं समजण्यात येतं. व्यवसायाची शाखा म्हणून कॉमर्सकडे पाहिलं जातं. या वाक्यावरून तुमच्या लक्षात आला असेल व्यवसायाची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला दिसून येते. व्यवसायामुळे काय होऊ शकतं? जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील उत्पादक व्यवसाय साधनाच्या किंवा इलेक्ट्रॉनिक साधनांच्या साहाय्यानं जगातील कोणत्याही कोपऱ्यातील ग्राहकाशी आपले व्यावसायिक संपर्क किंवा व्यावसायिक संबंध क्षणार्धात निर्माण करू शकतो. तुम्ही टीव्हीवर एक जाहिरात पाहिली असेल पहा. जम्मू काश्मीरच्या भागातील लडाख खेड्यातील एक युवती एका डिश कंपनीच्या टीव्हीला म्हणजे आपणाला डिश अँटेनाची टीव्ही जी असते केबल न वापरता आपण स्वतःची डिश टीव्हीचा वापर करतो घरी आणि तिथून ती त्या कंपनीच्या मॅनेजरना फोन लावते आणि आमच्या घरी
आम्हाला या टी व्हीचा लाभ घ्यायचा आहे आणि तुमचं कनेक्शन जोडता येईल का, तुमचा अँटेना जोडता येईल का, अशा पद्धतीने ती विचारते. तर त्या कंपनीचा तो सेल्स मॅनेजर जो असेल तो त्यांना सांगतो, तुमचा फोन लागला याचा अर्थ तुमच्या ठिकाणी आमची सेवा आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. याचा अर्थ पहा, या जाहिरातीमधून टी व्हीवर तुम्ही ती जाहिरात पाहिली असेल, जम्मू काश्मीरमध्ये म्हणजेच हिमालयाच्या डोंगराळ भागात दऱ्याखोऱ्यामध्ये सुद्धा ई व्यवसायाच्या साधनांच्या साह्यानं व्यावसायिक आपल्या व्यवसायाचा विकास करू शकतो. असा हा ई व्यवसाय अतिशय वेगवान, जलद गतीनं ग्राहकाशी संपर्क जोडण्याचं साधन म्हणून संबोधण्यात आलेलं आहे. ई व्यवसायाची संकल्पना जर अस्तित्वात आली नसती तर पहा, आपणाला पारंपरिक पद्धतीनंच व्यवसाय करावा लागला असता. आणि जम्मू काश्मीरचे सफरचंद फार प्रसिद्ध आहेत, चांगले आहेत. ईट ॲपल एव्हरी डे कीप डॉक्टर अवे हे वाक्य तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल. दैनंदिन एक सफरचंद खा आणि आजारापासून मुक्त व्हा, असे या पद्धतीचे स्लोगन्स तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल. म्हणून बरेचसे लोक सफरचंद खात असतील. मात्र जम्मू काश्मीरमधून सफरचंद आपल्या इथंपर्यंत आणण्यासाठी आपणाला किती वेळ लागला असता. कोणकोणत्या वाहतूक साधनांचा वापर करावा लागता. पहिल्यांदाच आपल्याला मागणी नोंदवायची म्हटलं तर पोस्टाच्या साहाय्यानं मागणी नोंदवावी लागली असते. पण आता इंटरनेटच्या साधनांना पण क्षणात ईमेलचा वापर करून तिथल्या पुरवठादारांशी संपर्क साधू शकतो आणि मागणीच तात्काळ नोंदवली गेल्यामुळे तिकडून आपल्याला माल आधुनिक वाहतूक साधनांच्या साहाय्यानं आपल्यापर्यंत पोहोचवता येतो. असा हा ई व्यवसाय माहिती व तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं ग्राहक व पुरवठादार यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित करण्याचं साधन निर्माण झालेलं आहे. या ई व्यवसायाच्यामुळे प्रामुख्याने ग्राहकांच्या विविध गरजांची घरबसल्या पूर्तता होत असलेली आपल्याला दिसून येते. मी मगाशी सुरुवातीला प्रकरणाच्या प्रास्ताविकामध्ये तुम्हाला सांगितलं, शहरी भागामध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, पण ग्रामीण भागामध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात होत नाही. सध्याची जी कोरोनाची परिस्थिती आहे, कोविड-19मुळे लॉकडाऊन पूर्णपणे झालेलं होतं. लोकांना घराबाहेर पडता येत नव्हतं, पण लोकांच्या गरजा आहेत तशाच होत होत्या आणि त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा वापर करूनच शहरातील लोकांनी घर बसल्या आपल्या मालाची किंवा आपल्या गरजांची पूर्तता केलेल्याच्या बातम्या तुम्ही टी व्हीवरून पाहिल्या असतील, ऐकल्या असतील, पेपरमध्ये सुद्धा वाचल्या असतील. सुरुवातीच्या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये तर पेपरसुद्धा छपाई बंद होती आणि पेपरची विक्रीसुद्धा बंद होती. त्यामुळं जगात काय चाललं आहे हे आपणाला कळण्यासाठी आपला एक मोबाईल, त्याच्या इंटरनेटच्या साहाय्यानं आपण ऑनलाईन पेपर पाहू शकत होतो किंवा टी व्हीवरच्या बातम्यांच्या साहाय्यानंच आपणाला विविध बाबींची माहिती आपल्यापर्यंत पोचत होती. असा हा ई व्यवसाय करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या घटकांची गरज भासते. तरी ई व्यवसाय करायचा असेल तर वेब मार्ग, इलेक्ट्रॉनिक्स व्यवहार पूर्ण करण्यासाठी जी वेबसाईट लागते ती वेबसाईट पाहिजे. त्यानंतर इंटरनेट पाहिजे, इंट्रानेट्स असलं पाहिजे, एक्स्ट्रानेट्स असलं पाहिजे किंवा या सर्व घटकांचं एकत्रीकरण करून आपण ई व्यवसाय करू शकतो. ई व्यवसाय म्हणजे काय, फार मोठ्या प्रमाणात तांत्रिक बदल नव्हे. जसं पूर्वी पारंपरिक पद्धतीनं वस्तूचं उत्पादन केलं जात होतं, औद्योगिक क्रांती झाल्यानंतर वस्तूच्या उत्पादनामध्ये यंत्राचा वापर केला गेला आणि हा आमूलाग्र बदल झाला उत्पादन तंत्रामध्ये. पण व्यवसायामध्ये ई व्यवसाय आल्यामुळं काय फार मोठ्या प्रमाणात तांत्रिक बदल करावा लागला नाही. जसं पूर्वी हाताच्या साहाय्यानं उत्पादन व्हायचं, औद्योगिक क्रांती झाली, यंत्राच्या साहाय्यानं उत्पादन होऊ लागलं. पण ई व्यवसाय आल्यामुळं असं काय कोणताही फार मोठा बदल करावा लागलेला नाही. तुम्ही जसं प्रत्यक्षात पुरवठादाराकडे जाऊन मागणी करून मालाचा पुरवठा करून घेत होता, मागणी केल्यानंतर दुकानदार तुम्हाला किंवा पुरवठादार तुम्हाला मालाचा पुरवठा करत होता, तशाच पद्धतीनं फक्त प्रत्यक्षात पुरवठादाराशी संपर्क न साधता इलेक्ट्रॉनिक साधनांच्या साहाय्यानं तुम्ही पुरवठादाराशी संपर्क साधायचा. तुम्हाला आवश्यक असलेल्या वस्तूच्या मालांची मागणी त्या इंटरनेट साधनाच्या साहाय्यानंच तुम्ही त्याच्याशी करायची आहे. जर तुम्हाला नमुना म्हणून काय पाहिजे असतील तर त्या
ई व्यवसाय करणारे पुरवठादार जे असतील ते त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवर त्यांच्याजवळ कोणकोणत्या प्रकारचा माल कशा पद्धतीनं उपलब्ध आहे, त्यांच्या किमती काय आहेत याची एक चार्टशीट तुमच्यासमोर सदैव उपलब्ध करून देत असतो. त्या वेबसाईटला तुम्ही भेट द्यायच्या, त्यामधील चार्टशीटमधील तुम्हाला आवश्यक असलेल्या मालांना सिलेक्ट करायचा आहे आणि ती माहिती तुम्ही त्याच्याकडे पाठवली, त्याच्या ईमेल आय डीवर तुम्ही पाठवली तर तुमची मागणी किंवा तुमचा माल मागणीचा आदेश तो पुरवठादार नोंदवून घेतो आणि विशिष्ट कालखंडाच्या आत तुम्हाला घरपोच माल तो केला जातो. तुमच्यामधील काही लोकांनी इंटरनेटच्या माध्यमातून बऱ्याचशा वस्तू मागवलेल्या सुद्धा असतील, त्याचा वापर तुम्ही सुद्धा करत असलेलं दिसून येतात. असंख्य प्रकारच्या वेबसाईट आहेत. OLX पे, बेचडाल ही जाहिरात तर तुम्ही पाहिलीच असेल. जुन्या मालाच्या विक्रीसाठी OLX हे साधन मोठ्या प्रमाणावर, ही एक वेबसाईट आपल्याला फार मोठ्या प्रमाणात उपयोगात येत असलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीनं इंटरनेटच्या साहाय्याने व्यवसायामध्ये विकास घडवून आणणे, कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त व्यवसाय करणे, कमीत कमी श्रमामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त व्यवसाय करणे हे इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायाच्या प्रणालीच्यामुळे शक्य झालेलं दिसून येतं. ई व्यवसाय, एवढ्या सगळ्या माहितीवरून ई व्यवसाय म्हणजे काय? ई व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय हो. इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय हा शब्द निर्माण कसा झाला? तर या शब्दाची निर्मिती ईमेल आणि ई कॉमर्स या शब्दापासून झालेली आहे. ईमेल कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये किंवा आपण जे टपाल, पोस्ट ऑफिस, संप्रेषण ही जी सेवा, व्यावसायिक सेवा पाहत होतो त्यामध्ये आपणाला ईमेल हा शब्दप्रयोग गेलेला आहे. मेल हा शब्दप्रयोग प्रामुख्याने टपाल कार्यालयामध्ये वापरला जातो. मेल म्हणजे पत्र आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा वापर करून केलेला पत्रव्यवहार त्याला ईमेल असं पण म्हणतो. आणि ई कॉमर्स म्हणजे आपण मगाशीच मी सांगितलं, ई कॉमर्स म्हणजे वस्तूंची खरेदी विक्री होय, इलेक्ट्रॉनिक साधनांच्या सहाय्याने केली जाणारी वस्तूंची खरेदी विक्री होय. म्हणून मगाशी मी बोलता बोलता तुम्हाला म्हटलं होतं ई कॉमर्स आणि ई व्यवसाय हे समानार्थी शब्द नसून ई व्यवसायाची एक शाखा म्हणजे ई कॉमर्स होय. अशा पद्धतीनं ई व्यवसाय ही एक नवीन व्यवसायाची पद्धत आपल्यामध्ये रुजू होत असलेली आपल्याला दिसून येते. ई व्यवसायामुळे प्रामुख्याने ग्राहकांना घर बसल्या कमी किमतीत माल मिळू शकतो, त्याचबरोबर दर्जेदार माल मिळू शकतो. अशा पद्धतीनं हा ई व्यवसाय ग्राहकांच्यासाठी सुद्धा आणि व्यावसायिकांच्यासाठी सुद्धा फार उपयुक्त होत असलेला आपल्याला दिसून येतो. उद्याच्या तासाला आपण ई व्यवसायाची व्याप्ती अभ्यासूया. धन्यवाद.